नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण एका भरतीविषयी माहिती पाहणार आहोत, ज्या भरतीचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता सध्या दोन प्रकारच्या भरत्या निघालेल्या आहेत, दोन प्रकारच्या पोस्टिंग निघालेल्या आहेत। त्या काय आहेत ते पाहूयात आपण। दोन्ही भरतीबद्दल माहिती सांगते। दोन्हीही भरतीसाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, तसंच एज लिमिट काय आहे, हे सगळंच आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन भरतीबद्दल माहिती समजेल। बघा, आपण आधी भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी पहिली पोस्ट आहे त्याबद्दल माहिती पाहूयात। बघा, भरतीचं नाव आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी ही भरती आहे। 2423 जागांसाठी ही भरती आहे। ही जाहिरात निघाली आहे मे मध्ये। परीक्षेचं नाव असणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2025। जागा आहेत 2423 जागा आहेत। पदांचे नाव आहेत, बघा इथे सगळे नावं दिलेले आहेत पदांचे। हे सगळे नावं तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओमध्ये सगळं बघून घ्या। ही सगळी पदं आहेत, ह्यातल्या कोणत्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही इथून बघा। ह्याच्या खालीच आपण ह्या पदांसाठी कोणत्या पदासाठी काय एज्युकेशन लागणार आहे ते पाहूयात। ह्याच्या खाली थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे बघा, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य ह्याच्यापैकी कोणत्याही एज्युकेशनसाठी हे पद भरता येतील। तुम्हाला तुमच्या एज्युकेशननुसार ह्यातले कोणतं जे पद आहे, आता बघा हे मॅनेजर कम अकाउंटंट आहे, हे कदाचित 12वी किंवा ग्रॅज्युएशन वरती असेल। हे तुम्हाला इथं तुमच्या एज्युकेशननुसार वरती फॉर्ममध्ये तुम्ही हे पद सिलेक्शन करू शकता। आणि वयाची अट पहा, 1 ऑगस्ट 2025 रोजी, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 कंप्लीट पाहिजे आणि ते 25, 27, 30 वर्ष, 30 वर्षापर्यंत वयाची अट आहे। आता 30 पेक्षा जास्त वयाची सवलत ही SC आणि ST कास्टला 5 वर्ष मिळणार आहे, म्हणजे 35 वर्षापर्यंत मिळेल। आणि OBC साठी 3 वर्ष सूट मिळेल, म्हणजे 30च्या ऐवजी ते 33 पर्यंत जे आहेत OBC मधले कॅन्डिडेट्स ते 33 वयापर्यंतचे कॅन्डिडेट भरू शकतात। ओपन मध्ये असेल तर 18 ते 30 असणार आहे ही वयाची अट। नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत, म्हणजे जिथे डिपार्टमेंटला जागा असतील तिथे। आता ह्याची फी बघा, जनरल आणि OBC साठी 100 रुपये फी आहे। आणि SC ST PWD म्हणजे ह्याची मुलं जरी असतील, SC कास्ट, ST कास्ट, PWD कास्ट, ह्या मुलांना आणि महिलांना, कोणत्याही कास्टच्या महिला असतील, कास्टमधले असतील, ओपन मधले असतील, ह्याला शासनाची फी नाहीये, काहीच फी नाहीये। आणि महत्त्वाच्या तारखांमध्ये बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जून 2025 आहे। रात्री 11 पर्यंत ही वेबसाईट चालू राहील। 23 तारखेपर्यंत या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्याची परीक्षा साधारण 24 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होईल। आता ह्याच्याबद्दल सिलेबस वगैरे तुम्ही जर स्टाफ सिलेक्शनच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलात, ssc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला ह्याचा पूर्ण सिलेबस पाहायला मिळेल। ही झाली पहिली भरती। आपण दुसऱ्या ज्या पोस्ट निघाल्यात त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। दुसऱ्या ज्या पोस्ट आहेत त्या खूप जास्त प्रमाणात निघालेल्या, खूप मोठी भरती आहे ही। 14,582 जागांसाठी ही भरती आहे, खूप मोठी संधी आहे ही। 14,582 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। स्टाफ सिलेक्शन मार्फतच ही भरती असणार आहे। त्याच्यामध्ये पोस्ट काय पाहूयात आपण इथे। बघा, पदाचे नाव असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मध्ये त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे, इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आहे, सब इन्स्पेक्टर आहे, सेक्शन हेड आहे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे। खूप चांगली पद आहेत ह्याच्यामध्ये। रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, त्यानंतर ऑफिस सुप्रिडंट, त्यानंतर ऑडिटर, अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, त्यानंतर पोस्टल असिस्टंट, सॉर्टिक असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक, सिनियर ऍडमिन असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, अशा बऱ्याच प्रकारच्या पोस्ट आहेत। बघा, मी पुन्हा स्क्रोल करते पहिल्यापासून, या सगळ्या पोस्ट बघून घ्या। तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय ती पोस्ट तुम्ही इथून बघू शकतात। बरेच पोस्ट आहेत, तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला या पोस्टला अप्लाय करता येईल। टोटल 14,582 जागा आहेत ह्या। आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता पहा, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर कोणत्याही शाखेतली पदवी, 12वीत गणितामध्ये किमान 60% सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी पाहिजे, हे पहिली पोस्ट आहे। त्यानंतर
दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टसाठी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी आणि इतर जी पदं आहेत ती ओन्ली कोणत्याही शाखेतली पदवी, म्हणजे तुम्ही BA, BCom, BSc, BE, BTech कोणी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि ह्यासाठी वयाची अट आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला इथे दिली बघा. पद क्रमांक 1 साठी 20 ते 30 आणि 18 ते 30 वर्ष अशी वयाची अट असणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 2 साठी बघा 18 ते 30 इथे पद दिलेत 2, 3, 4 ह्या पदांसाठी 18 ते 30 ही वयाची अट आहे. त्यानंतर पद क्रमांक 6 साठी 20 ते 30, पद क्रमांक 12 साठी 18 ते 32, पद क्रमांक 15 साठी 18 ते 27 वर्ष ही वयाची अट दिलेली आहे. ह्यालाही सेम आहे बघा. जनरल OBC साठी 100 फी आहे. SC, ST, PWD महिला इतरांसाठी फीच नाही आहे ह्याला. आणि ह्याचे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै 2025. हे असे स्टाफ सिलेक्शनच्या खूप मोठ्या प्रमाणात भरत्या निघाल्या. जवळजवळ ह्या 14,000 आणि त्या 2,000 म्हणजे 16,000 जागा निघालेल्या आहेत. याबद्दल ही सिलेबस तुम्हाला वेबसाईटवरतीच मिळेल. त्याची वेबसाईट आहे www.ssc.gov.in. हे स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही इतर माहिती सगळी पाहू शकता. ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे आहेत, आपले IIT कॉम्प्युटर पंढरपूर स्टेशन रोडला आपला आरबुज मेन्शनमध्ये आहे. इथे तुम्ही कागद घेऊन येऊन फॉर्म भरू शकता, किंवा तुम्हाला यायला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवूनही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन डॉक्युमेंट पाठवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 7798123045. या नंबरवरती तुम्ही डॉक्युमेंट पाठवून फॉर्म फिल करून घेऊ शकता. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दल पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.